उर्फी जावेदवरून पेटलेला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाही। उर्फीचा स्वैराचार खपवून घेणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय। तसंच महिला आयोग कधी यावर कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारलाय। आम्ही आमची भूमिका मांडली, आम्ही पोलिसांकडे गेलो, आमचं काम चालू आहे। यांना कोणी गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं याच्यामध्ये पडायला। आणि मग आल्यानंतर तुमचं काम काय? आमचा आक्षेप आयोगाला नाहीच आहे। आयोग आणि त्याच्यावरती या आधीही खूप महिलांनी काम केले, त्या आत्ता आल्यात आयोगावर। आम्ही आयोगाहून काम करून पुढे आलेलो आहोत, त्यामुळे आयोग काय काम करतो हे आम्हाला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आक्षेप आयोगाला नाही आहे, आक्षेप हा तिथं बसवलेल्या ज्या चेअरपर्सन आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच आहे। आणि राहिली गोष्ट नोटीसीची, तर मला अशा 56 नोटीस रोज येत असतात, त्याच्यात अजून एक आली, त्यात विशेष असं काही नाही आणि त्याचं उत्तर सुद्धा मी दिलेलं आहे। चित्रा वाघ यांनी इशारा दिलाय, त्यांना नोटीस पाठवण्यात आली, त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं असं म्हटलंय। स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही असं बोलतानाच उर्फीला त्यांनी इशारा दिलाय। उर्फीवरून जो वाद पेटलाय, तिच्या चित्रविचित्र कपड्यांवरून, अंगप्रदर्शनावरून जो वाद पेटलेला आहे त्याच्याविषयी रुपाली चाकणकर, चित्रा वाघ उर्फी असा संघर्ष बघायला मिळतोय। प्रतिक्रिया, प्रत्युत्तर, पलटवार या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू आहे। उर्फीवरून हा वाद पेटलेला आहे। उर्फीच्या चित्रविचित्र कपड्यांवरून हा वाद पेटलाय। ती सोशल मीडियावर चित्रविचित्र कपडे घालते, ती बाहेरही तशीच फिरते, अंगप्रदर्शन त्यातून होतंय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही, तिला थोबडवून काढू ती समोर आली तर, अशा प्रकारचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं। त्यावर रुपाली चाकणकर त्या वादात पडल्या होत्या, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती। त्यामुळे आता चित्रा वाघ एका बाजूला उर्फी जावेद हिच्यावर घणाघात करतात, तर त्याच पत्रकार परिषदेमध्ये रुपाली चाकणकर यांच्याविषयीही बोलतात।